नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो. तो अत्यंत गंभीर आहे. हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर हा विषय तुम्ही निश्चितपणे आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, व्हायरल करा. कारण ही जी मी माहिती आपल्याला देणार आहे, या माहितीमुळं ज्यांचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात, त्यांचे उद्ध्वस्त होण्यापासून आपण वाचवू शकतो, अशी ही माहिती आहे. कारण मी आहे ना, हे जे 3 शब्द आहेत, मी आहे ना, या 3 शब्दानं राज्यातल्या अनेक तरुणांचं जीवन हे उद्ध्वस्त झालेलं आहे. बरबाद झालेले तरुण, कित्येक तरुण अजूनही अनेक संकटातून सावरलेले नाहीयेत, कारण त्यांचा विश्वास फक्त या 3 शब्दावर आहे, मी आहे ना. होय, मी आहे ना हा शब्द जर आपण एखाद्याला वापरला तर निश्चितपणे तो चांगल्या अर्थानं असतो. कारण एखादं कुठलंही जरी काम करत असलं आणि त्याला जर अडचण वाटत असेल, त्याला भीती वाटत असेल, तर आपण सहज म्हणून जातो, तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. एवढं म्हणल्यानंतर त्याला कदाचित धीर येतो. आणि हो, या शब्दामध्ये धीर येण्याइतकी ताकद पण आहे. परंतु म्हणतात ना, कुठलीही वस्तू जर, कुठलाही शब्द जर आपल्याला वापरायचा असेल तर तो चांगलाही असू शकतो आणि वाईटही असू शकतो. जसं आपण गुरु म्हणतो, कोणताही गुरु असतो, जे चांगलं काम शिकवतो त्यालाही आपण गुरु म्हणतो आणि जो वाईट काम शिकवतो त्यालाही गुरु म्हणतो. परंतु या गुरुनं जर चांगलं शिकवलं तर निश्चितपणे चांगलं घडतं. तसं मी आहे ना हा शब्द कोण वापरतो आणि कोणत्या कामासाठी वापरतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आज राज्यामध्ये जर पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये उद्योग नाहीयेत, व्यवसाय नाहीयेत, नोकऱ्या नाहीयेत, युवकांच्या हाताला रोजगार नाही आणि कामही नाही. बेरोजगार असलेले तरुण नेमकं काय करायचं यासाठी या ठिकाणी तडपतायत, फिरतायत, अभ्यास करतायत, वेगवेगळ्या परीक्षेला सामोरं जात आहेत. जे बुद्धिवंत आहेत, ज्यांना गुणात्मक यश मिळतं, ते स्पर्धा परीक्षेला जात आहेत, त्या ठिकाणी यशस्वी होत आहेत. अनेक अधिकारी झालेत, अनेक कर्मचारी झालेले आहेत. हे जरी सगळं असलं तरी हे जे काही निवड होण्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे. याही व्यतिरिक्त अयशस्वी होणारे, जे की स्पर्धात्मक परीक्षा असतील किंवा कुठल्याही शालेय परीक्षा असतील, यामध्ये अयशस्वी होणारे अनेक तरुण आहेत. मग या तरुणांच्या हाताला रोजगार कुठून मिळेल, यांना नोकरी कुठून मिळेल? आणि म्हणून ही सगळी मंडळी एक तर राजकीय पुढारी किंवा राजकीय नेत्यांच्या सोबत जात आहेत, कार्यकर्ता म्हणून जात आहेत, त्यांचं काम करतायत, त्यांचा प्रचार करतायत, त्यांच्या सोबत वाटेल ते काम करतायत. काही नेते निश्चितपणे चांगले आहेत, त्यांचे उद्योगधंदे, त्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यांचे कारखाने, त्याही ठिकाणी अनेकांना रोजगार मिळतो, नोकरी मिळते, हे सत्य आहे. परंतु त्यालाही लिमिट आहे, त्याला एक मर्यादा आहे. आज या महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जे उद्योग झालेले, कारखाने झाले, ते जुनेच आहेत. त्यामुळे नोकर भरती झालेली आहे. काम करणारे तरुण असतील ते आता वयोवृद्ध होत आहेत, ज्येष्ठ होत आहेत, त्या ठिकाणी जागाही रिक्त नाहीयेत. परंतु तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शिक्षणही घेऊन ते बसलेले आहेत, परंतु हाताला रोजगार मिळत नाही आणि कामही मिळत नाही. परिणामी ते राजकीय पुढाऱ्यांच्या सोबत फिरतायत. राजकीय नेत्यांच्या सोबत फिरत असताना त्या राजकीय नेत्यांच्या सोबत काही जे काही कार्यकर्ते म्हणून फिरतायत, प्रमुख पदाधिकारी म्हणून फिरतायत, त्यामध्ये सुद्धा काही चांगले आहेत, काही वाईट आहेत, काही गुत्तेदार आहेत, तर काही समाजसेवक आहेत. हे सुद्धा आपण सगळे पाहतोय. परंतु यामध्ये आता असं झालंय की बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या, म्हणजेच केज मतदारसंघातल्या मस्साजो या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे. ही अत्यंत निर्घृणपणे हत्या झालेली आहे. आणि ही हत्या ज्यांनी केली, या तरुणांचं ज्यावेळेस आपण वय पाहिलं, त्यांच्याविषयी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर हे आरोपी 21, 22 ते 23 वर्षाचे आहेत. म्हणजे तरुण आहेत, ज्यांना मतदानाचा पहिला अधिकार आत्ता कुठं मिळालाय. आणि या मतदानाच्या पहिल्या अधिकारानंतरच 21, 22 आणि 23व्या वर्षी हे आरोपी झालेत. आरोपी सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातले हे आरोपी झालेले आहेत. यामध्ये एक उद्देश, आपण ज्यावेळेस परळी मतदारसंघाचा विचार करतोय, अंबाजोगाई करतोय, बीड जिल्ह्याचाही मतदारसंघाचा आपण विचार करतोय, या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे नाही आहेत. जे कारखाने होते त्यापैकी कित्येक कारखाने मोडकळीस आलेले आहेत. परळी मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी विद्युत ऊर्जा प्रकल्प आहे, ज्या ठिकाणी वीज निर्मिती होते, थर्मल असं म्हणतो आपण त्याला. या थर्मलमध्ये जी बाहेर राख पडते, ही राख विकल्या जाते, करून तो विकला जातो आणि त्यातून अमाप पैसा काही तरुण त्या ठिकाणी कमवतात, काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी कमवतात. शासनाचा महसूल बुडून अवैधरित्या आणि त्यातून आपला रोजगार त्या ठिकाणी मिळवत आहेत. आणि त्याच पैशाच्या बळावर अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांना सुद्धा हप्ते देऊन मोकळे होत आहेत. या व्यतिरिक्त त्यांना काही काम करायला तरुण सोबत लागतात, दादागिरी आणि दहशत निर्माण करायला लागतात. त्यांना सुद्धा या अवैध धंद्यांमधून जो पैसा येतो तो पुरवण्याचं काम ही मंडळी करतायत. आणि तीच मंडळी या कार्यकर्त्यांच्या बळावर त्या ठिकाणी दादा होत आहेत, गुंड होत आहेत,
दहशत पसरवत आहेत. अगदी तीच परिस्थिती परळीच्या थर्मलमध्ये सुद्धा आहे, ज्या ठिकाणी राखेचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं वीज निर्मितीसाठी आणि हीच राख विकल्या जाते. यामध्ये सुद्धा अनेक बेरोजगार तरुण हे गुंड प्रवृत्तीचे त्या ठिकाणी तयार होत आहेत. अनेक जण गाड्या भरून जाताना हप्ते घेत आहेत. त्या वाळूचे जे त्या राखेचे जे ठेले असतात ते सुद्धा त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे घेतले जात आहेत. हेही आपण अनेक वेळा त्या ठिकाणी पाहिलेले आहे. परंतु एक असं झालंय की थर्मलमध्ये आता बहुतांश बराचसा वीज प्रकल्प हा बंद होतोय. त्या ठिकाणी अल्प काही कर्मचारी राहिलेले आहेत, त्यावरच हे सगळं चाललंय. तिथले जे काही तरुण होते तेही आता बेरोजगार झालेले आहेत. दुसरा भाग असा आहे की परळी विधानसभा मतदारसंघात साखर कारखाना हा सुद्धा बंद पडलाय. जर कारखाना सुरू असता तर त्या ठिकाणी सुद्धा स्लीप बॉय पासून ते कारखान्यात काम करणाऱ्या लेबर पासून ते अधिकाऱ्यापर्यंत अनेकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो, नोकरी मिळते. त्यासोबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा चांगला भाव मिळतो, म्हणून तो सुद्धा शेतकरी ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवतो. अशा ठिकाणी कुठेतरी एक साखळी बसत असते, परंतु ती साखळी सुद्धा कारखाना बंद पडल्यानं मोडीस निघालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणचा जो तरुण आहे, ना त्याला कुठल्या कंपनीमध्ये काम आहे, ना कुठल्या संस्थेमध्ये रोजगार आहे, कुठं नोकरी नाहीये. आणि मग हे सगळं उदरनिर्वाह भागायचा कसा? ही मंडळी सगळी राजकीय पुढाऱ्यांच्या सोबत गेलेली आहे. आणि राजकीय पुढारी कुठल्याही कार्यकर्त्याला कुठलंही काम करत असताना त्याची बरी वाईट परिस्थिती कशी जरी झाली तर त्याला एक आधार देत असतो, तू घाबरू नको, मी आहे ना. आणि मी आहे ना या शब्दाचा अर्थ ही तरुण मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं घेतायत आणि त्याचा वापर हा चांगल्या कामासाठी करण्याऐवजी वाईट मार्गानं काम करण्यासाठी घेतायत. हे बीड जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अनेक बेरोजगार तरुण आज मी आहे ना या वाक्यानं अनेक उद्योगधंद्यामध्ये उतरलेले, व्यवसायामध्ये उतरलेले. परंतु याहीपेक्षा प्रामाणिक आणि नंबर 1च्या व्यवसायापेक्षा नंबर 2च्या धंद्यामध्ये बेरोजगार तरुणांचं मोठ्या प्रमाणावर प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी आढळतंय. मग गुटखा विक्री असेल, ज्याच्यावर राज्य सरकारनं बंदी घातली आहे. दारू विक्री असेल, ज्याला सुद्धा राज्य सरकारनं काही शासनमान्य दुकानातून विक्री करायची परवानगी दिली आहे. परंतु यामध्ये सुद्धा हे तरुण असतील, हे गुटखा विक्री करतायत, दारू विक्री करतायत, बेकायदेशीर आणि अवैधरित्या वाळू उपसा करून त्याचाही धंदा करतायत. याही व्यतिरिक्त जाऊन जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांना दाबदडप करतायत, त्यांच्याकडून खंडणी सुद्धा वसूल करतायत. हे आपण आता परळीच्या या प्रकरणामध्ये पाहिलं की वीज निर्मिती करणारी पवन ऊर्जा कंपनी जी आहे त्यांना जवळपास तब्बल 2 कोटी रुपयांची ही खंडणी मागण्यात आली, असा आरोप गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे अशा पद्धतीची खंडणी वसूल करायची. अनेक जयंती असतात, पुण्यतिथी असतात, यामध्ये सुद्धा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेणारे अनेक मंडळ आहेत, अनेक संघटना आहेत. परंतु या व्यतिरिक्त याच नावाखाली, जयंती पुण्यतिथीच्या नावाखाली पुन्हा पावती बुक छापायचं, अधिकारी कर्मचाऱ्यांकडे जायचं, राजकीय मंडळीकडे जायचं, दबाव टाकायचा आणि त्या ठिकाणी एक प्रकारे खंडणी वसूल केल्याप्रमाणे त्या ठिकाणी ती वर्गणी गोळा केली जाते. अनेक व्यापारी यामुळे त्रस्त झालेत, अनेक दुकानदार त्रस्त झालेत. यांनी कित्येक दुकानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी या सगळ्या दहशतीमुळे आपले व्यवसाय सुद्धा बंद केलेत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु या मी आहे ना या वाक्याचा गैरअर्थ काढल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. याची कित्येक उदाहरणं आहेत. परंतु ज्यावेळेस आपण मस्साजोग केज विधानसभा मतदारसंघातल्या या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, या हत्येची ज्यावेळेस आपण पार्श्वभूमी पाहिली, या ठिकाणचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो. संतोष देशमुख यांचा दोष काय होता? तर त्यांच्या भागामध्ये जी पवन ऊर्जा प्रकल्प उभा राहिलेला आहे, या पवन ऊर्जा प्रकल्पावर त्यांच्या गावचे अनेक तरुण हे त्या ठिकाणी काम करतायत, त्यांना रोजगार मिळतो. आणि या तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम संतोष देशमुख यांनी सरपंच म्हणून, गावचा प्रथम नागरिक म्हणून त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आणि त्यांना मदत केलेली. पवन ऊर्जा प्रकल्पवाल्याला सांगून त्या ठिकाणी त्यांना काम दिलं होतं आणि त्यांच्याच गावचा एक वॉचमॅन या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळ होता. याच वेळी काही गुंड प्रवृत्तीचे किंवा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं मी आहे ना या वाक्यानं प्रेरित होऊन चुकीच्या पद्धतीनं काम करणारे काही तरुण त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आम्हाला कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी भेटायचंय अशी दमदाटी करत होते. यावेळेस त्या वॉचमॅननं त्यांना अडवलं, तिथल्या कार्यकर्त्यांनी अडवलं, कर्मचाऱ्यांनी अडवलं. यावेळेस मात्र यांनी दादागिरी करून त्यांना मारहाण केली. तू मला का अडवतो, मला ऑफिसमध्ये का जाऊ देत नाही, असंही त्या ठिकाणी सांगितलं. परंतु या ठिकाणी जी चकमक झाली, मारामारी झाली, ही सोडवण्यासाठी ज्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांना त्या ठिकाणाहून फोन आला, त्यावेळेस ते त्या ठिकाणी धावत गेले, आपले काही सहकारी त्या ठिकाणी घेऊन गेले. त्यांनी तो वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याही ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांना धक्काबुक्की झाली, मारहाण झाली आणि अशामध्येच त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांनी
जे दादागिरी आणि दहशत करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते त्यांना त्या ठिकाणी मारहाण केली. आणि हा जो काही राग होता, याच रागामुळं गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणांच्या मनामध्ये तो राग खदखदत होता. कुणाला तरी त्यांनी विचारलं, ही घटना त्यांनी सांगितली आणि ज्यांनी कुणी हे काम करायला सांगितलं होतं त्याच्याही कानावर त्यांनी ही गोष्ट कदाचित घातली की आम्हाला संतोष देशमुख यांनी अडवलं, त्यामुळे आम्ही आमचं काम करू शकलो नाही. त्यावेळेस त्यांनाही त्या ठिकाणी एक ताकदीचा शब्द मिळाला, त्याच्याकडे तुम्ही पहा, तुम्हाला जर काही झालं तर मी आहे ना, मी आहे ना, या वाक्यानं या जवळपास 6 ते 7 तरुणानं संतोष देशमुख यांचं त्या ठिकाणी अपहरण केलं. टोल नाक्यावरून आपल्या गाडीमध्ये घेतलं, मारहाण केली आणि त्यांना आपल्या गाडीत टाकून अपहरण करून गावाच्या बाहेरही घेऊन गेले. मित्रांनो, या ठिकाणी DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला या हत्याकांडाविषयी एक व्हिडिओ दिलेला आहे, आपल्यालाही माहिती दिलेली आहे. परंतु आता जी माहिती येते ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. कारण संतोष देशमुख याला ज्यावेळेस गाडीत बसवलं, गाडीत बसवण्यापासून त्याला जी मारहाण सुरुवात केली होती, सरपंचाला गाडीत बसवल्यानंतर सुद्धा यांनी प्रचंड मारहाण केलेली आहे. आणि एका निर्जन स्थळी जाऊन त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून संतोष देशमुख यांना इतक्या प्रचंडपणे मारहाण केलेली आहे. लाठ्यानं मारलेले, काठ्यानं मारलेले, त्यानंतर तुमच्या वायरनं मारलेले, फायटरनं मारलेले. एवढंच काय तर संतोष देशमुख यांच्या शरीरावर 1-2 इंच सुद्धा अशी जागा शिल्लक नाही की ज्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आलेली नाहीये. लाता बुक्क्यानं पण मारलेले, टॉर्चर करून करून मारलेले, अवहेलना करून लाचार पद्धतीनं त्यांनी विनवणी करावी अशा पद्धतीची मारहाण संतोष देशमुख यांना या तरुणांनी केलेली आहे, ज्यांचं वय 21 ते 23च्या दरम्यान आहे. ज्यावेळेस संतोष देशमुख हे धारात खाली पडले, जमिनीवर पडले, त्यावेळेस सुद्धा त्यांच्या डोळ्याला हे लायटरनं जाळण्याचा प्रयत्न केला, चटके देण्याचा प्रयत्न केला, अशी सुद्धा माहिती आपल्याला येते. त्याही पुढे जाऊन ज्यावेळेस संतोष देशमुख हे जमिनीवर पडले होते त्यावेळेस त्यांचा मृत्यू होत नाही, जीव जात नाही, हे पाहिल्यानंतर यातल्या काही आरोपींनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्या. जसं WWF मध्ये उड्या मारल्या जातात, दोन्ही पाय छातीवर, गुडघे छातीवर आदळले जातात, अगदी तशा पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या शरीरावर, अंगावर, छातीवर उड्या मारल्या गेल्या आणि यामध्ये त्यांचा करुण अंत झाला, दुर्दैव अंत झाला. अत्यंत निर्घृणपणे टॉर्चर करून ही हत्या झाली. याबाबतची इत्थंभूत माहिती भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सुद्धा दिलेली आहे. आज झालं काय? मी आहे ना, तुम्हाला जर काही झालं तर मी आहे ना म्हणणारे आज कुठे आहेत? आज संतोष देशमुख यांचं तर निधन झालंच, त्यांचा तर संसार उद्ध्वस्त झालाच. चिमुकली 2 लेकरं, एक छोटा मुलगा आणि शिक्षण घेणारी 12वीची मुलगी, पत्नी, आई आज हे बेघर झालेले आहेत. कारण एकतर ते किरायाच्या घरामध्ये राहत आहेत, छोट्या घरामध्ये राहत आहेत आणि त्या घराचा कर्ता पुरुष ज्याला गावानं सरपंच केलंय, लोकप्रतिनिधी केलंय, आज तो संपलेला आहे. आज त्याचं घर पूर्ण उद्ध्वस्त झालंय. आज ही 2 लेकरं आणि त्याची पत्नी आणि आईनं कोणाकडे पाहायचं हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालाय. आईनं माध्यमांशी बोलताना काय बोलते हे तिला समजत नाहीये. संतोषच्या पत्नी काय बोलतायत हेही त्यांना भान नाहीये. परंतु प्रतिक्रिया देत असताना घांगरून गेल्याप्रमाणे प्रतिक्रिया देत आहेत. आणि संतोषची आई विचारते की माझं लेकरू तर गेलं, परंतु आता मी माझ्या सुनाला आणि त्याच्या 2 लेकराला मी सांभाळू कसं, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. ज्यावेळेस ही प्रश्न ऐकला त्यावेळेस अर्ध हाक ऐकली, त्यावेळेस काळजालाही पाजर फुटावा आणि अंगावर शहारा उठावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी प्रत्येक ऐकणाऱ्याच्या मनामध्ये झाली. हे संसार 1 नाही 2 नाही या ठिकाणी उद्ध्वस्त झाले. परंतु ज्या आरोपींनी हे सगळं केलेलं आहे, ज्यांच्यावर आरोप आहेत, हे तरुण 21 ते 23 वयोगटातले. यामध्ये काहींची लग्न झालेली आहेत, काहींची झालेली नाहीत. परंतु या परिस्थितीमध्ये आता यांना आरोपी करण्यात आलेले, गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले. या सगळ्यांना अटक होणार आहे. त्यापैकी 3 आरोपींना अटक झालेली आहे. आता त्यांची जामीन होणार नाही. ही केस अंडर ट्रायल चालेल. म्हणजे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत जेवढे आरोपी अटक होतील हे सगळेच्या सगळे जेलमध्ये सडल्या जातील. होय, सडल्या जातील. कारण जेलमध्ये काही स्वर्ग नाहीये, सुख नाहीये. परंतु त्या ठिकाणी तुम्ही आरोपी म्हणून चाललाय, ते गुन्हेगार म्हणून चाललेला आहे, त्या ठिकाणी त्याच पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज तुम्ही 302 सरपंचाचा खून करून आज तुम्ही एवढ्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा तुमच्यावर दाखल होतोय. या पद्धतीनं हे आरोपी एक एक करत आता सगळेच अटक होतील. कारण समाजाचा दबाव वाढलाय, राजकीय मंडळींचा दबाव वाढलेला आहे, पोलीस प्रशासनावर सुद्धा प्रचंड दबाव आहे. आणि विशेष म्हणजे जे राज्यामध्ये सरकार नव्यानं स्थापन होत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होत आहेत, त्यांच्यावर सुद्धा प्रचंड दबाव आहे. कारण या ठिकाणी या घटनेला जातीय रंग सुद्धा लागलेला आहे. कारण संतोष देशमुख हे मराठा आहेत. मराठा आरक्षणात जरांगे पाटलांच्या सोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आणि ज्यांनी त्यांची हत्या केली असा ज्यांच्यावर आरोप आहे हे सगळे वंजारी समाजाचे.
बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून वंजारी विरुद्ध मराठा हा वाद आपल्याला पाहायला मिळाला. आज संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे आरोपी झालेले आहेत, हे आरोपी 3 अटक झालेत, आणखी 4 फरार आहेत. आणखी किती जणांची नावं येतील आणि किती जणांना अटक केलं जाईल हे येणारा काळ आपल्याला सांगेल. परंतु अटक झाल्यानंतर जे गुन्हेगार झालेले आहेत यांचे सुद्धा संसार हे उद्ध्वस्त झालेत असं या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही. होय, उद्ध्वस्त झालेत, कारण हे अंडर ट्रायल चालणार, अनेक वर्ष चालणार, अनेक साक्षीदार सगळं झाल्यानंतर यांना शिक्षा होणार, शिक्षा निश्चित होणार. कारण याला आय विटनेस आहे, ज्यानं माध्यमांच्या समोर ही सगळी घडलेली घटना सांगितली आहे. वर्तमानपत्रांमधून या संदर्भात बातम्या आलेल्या आहेत. वेगवेगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांची कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर, ऐकल्यानंतर आपली प्रतिक्रिया माध्यमांवर दिलेली आहे. हे सगळे साक्षीदार त्या ठिकाणी होत आहेत, फिर्यादी त्या ठिकाणी तयार झालेला आहे. पोलीस प्रशासनानं तशा पद्धतीचा गुन्हाही दाखल केलेला आहे आणि खंडणीचा जे गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये सुद्धा एक आरोपी हा या देशमुख यांच्या मर्डर केसमध्ये सुद्धा आहे आणि तो खंडणीच्या आरोपामध्ये सुद्धा आहे. यांची जामीन होणार नाही. कित्येक वर्ष तुमच्या तुरुंगामध्ये सडले जातील. कोर्ट, जिल्हा कोर्ट होईल, त्याच्यानंतर खंडपीठ होईल, मुंबई हायकोर्ट होईल, याही पुढे जाऊन सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण जाईल. परंतु तरी सुद्धा हे आरोपी आतच सडल्या जातील, ज्यांची वयही खूप कमी आहे. म्हणजे एकंदरीत मी आहे ना या वाक्यानं जवळपास 10 जणांचे संसार बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यामध्ये उद्ध्वस्त केलेत असंही या ठिकाणी म्हणावं लागेल. आता मी आहे ना हे म्हणणारे नेमके कोण आहेत आणि आता ते काय करणार हाही प्रश्न आहे. कारण आता समाज हा पूर्ण एकत्र आलेला आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आलेले आहेत आणि गुन्हेगाराला जात नसते हे वाक्य बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता चर्चिल्या जात आहे. जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, त्याला अटक केलं पाहिजे. आणि जर तो कुठल्याही राजकीय नेत्याचा कार्यकर्ता जरी असेल तरी अशा अमानुषपणे घटनेचा जो आरोपी असेल, हत्येचा आरोपी असेल, तर त्याची पाठराखण केली नाही पाहिजे. हा समाजाकडून संदेश सोशल माध्यमाच्या माध्यमातून नेत्यांपर्यंत पोहोचवला जातोय. अनेक नेते प्रतिक्रिया देत आहेत. सुरेश धस यांनी तर अत्यंत प्रखरपणे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि उद्ध्वस्त झालेल्या संसारामध्ये यांना सावरणार कोण असा सुद्धा प्रतिप्रश्न त्यांनी केलाय. आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितलंय की बीड हा अत्यंत विचित्र पद्धतीनं चाललेला आहे. या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे आणि याला राजकीय आणि शासकीय पाठबळ मिळतंय असा आरोप केलेला आहे. सत्ताधारी आहेत प्रकाश सोळंके, सत्ताधारी आहेत आमदार सुरेश धस, याही पुढे जाऊन संदीप क्षीरसागर आमदार यांनीही थेट आरोप केलेला आहे. त्यांनी अनेक आरोपींची नावं घेतलीत आणि बीड जिल्ह्यात दहशत कोण निर्माण करतं हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. हे मोडीत काढणं गरजेचं आहे असं सुद्धा ते बोललेले आहेत. मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की ही सगळी नेते मंडळी बीडचा बिहार झालाय असं म्हणतायत. दुसरीकडे धनंजय मुंडे जे की परळीचे आमदार आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि परळीच्याच माजी आमदार आणि आता विधान परिषदेवर आमदार झालेल्या पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. पंकजाताईंनी सुद्धा सांगितलंय की गोपीनाथराव मुंडे यांनी पूर्ण दहशत माजवणारं मुंबईचं जे काही अंडरवर्ल्ड आहे, अंडरवर्ल्ड मोडीत काढण्याचं काम मुंडे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे परळीमध्ये अशी प्रवृत्ती आणि अशा घटनेला मी कधीही साथ देणार नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांना याच्यामध्ये कधीही पडू नये, अशा पद्धतीचं कृत्य करू नये आणि ज्यांनी कुणी केलं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, परंतु अत्यंत चुकीची प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे जर पाहिलं तर संवेदनशील असणं गरजेचं आहे, कारण राज्याचे प्रमुख मंत्री होते ते, आजही ते प्रमुख पदावर आहेत, कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते मंत्री सुद्धा होते. परंतु त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती अति संवेदनशील नसलेली प्रतिक्रिया दिली आहे. कारण ते बोलताना असं सांगितलं की खून असेल, मारामाऱ्या असतील, अशा पद्धतीच्या घटना काही फक्त बीड जिल्ह्यात होत नाहीत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात होतात. त्यामुळे बीडला विनाकारण बदनाम करू नका, बीडचा बिहार झाला असं म्हणू नका. वास्तविक पाहता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देणं गरजेचं होतं. अशा वेळेला धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं जी घटना झाली असेल, जी घटना झाली आहे ती अत्यंत चुकीची झालेली आहे. यामध्ये जे दोषी आहेत, जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कधीही त्यांच्या पाठीमागे राहणार नाही आणि कधीही त्यांचं मी समर्थन करणार नाही असं धनंजय मुंडे यांनी सांगायला पाहिजे होतं. परंतु हे सांगण्याऐवजी याच्यामध्ये जे खरे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं. अशा घटना राज्यात अनेक ठिकाणी घडतायत असंही सांगितलं आणि याचं जर कुणी राजकारण करू पाहत असेल तर ते सुद्धा योग्य नाही असंही ते बोलले. आणि त्यामुळं धनंजय मुंडे हे असंवेदनशील नेते आहेत अशा कॉमेंट सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल या ठिकाणी होत आहेत. असो, हा विषय वेगळा, परंतु महत्वाचा भाग असा आहे, मी आहे ना या शब्दानं आज बीड जिल्ह्यातल्या या केज मतदारसंघातल्या जवळपास 10 कुटुंबाचं जीवन हे उद्ध्वस्त केलेलं आहे आणि या 10 कुटुंबावर अवलंबून असलेली त्यांची मुलं बाळं असतील, आई वडील असतील, सासू सासरे असतील, बहीण भाऊ असतील, यांचं सुद्धा जीवन हे उद्ध्वस्त झालंय.
आज त्यांना सुद्धा पाहुण्या रावळ्यामध्ये मित्रपरिवारामध्ये जात असताना आरोपीचे नातेवाईक, आरोपीचे आईवडील, आरोपीचे बहीण भाऊ अशाच पद्धतीनं बोलल्या जात आहे. हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे, कारण तुमच्याच कुटुंबातल्या माणसानं हे केलंय असं सुद्धा बोलणारी माणसं या समाजामध्ये आहेत. कुठपर्यंत सहन करणारी ती गोष्ट. आणि म्हणून मी तरुणांना सांगेन की तुम्ही तुमचं शिक्षण घ्या, तुमचा रोजगार उपलब्ध करा, काम करण्याचा प्रयत्न करा, स्वावलंबी व्हा, स्वाभिमानी व्हा. स्वतःचे 2 पैसे आले तरी चालतील, पण प्रामाणिकपणे काम करा. अशा चुकीच्या मार्गानं, गैरमार्गानं, कुठल्याही मार्गानं जाऊ नका आणि स्वतःचं जीवन, आईवडिलांचं जीवन बर्बाद करून घेऊ नका. हा संदेश मी या ठिकाणी DS न्यूजच्या माध्यमातून देतोय. कारण तरुणांनो, तुम्ही जर अशा घटनेमध्ये जर अडकलात आणि तुम्ही जर बदनाम झालात तर याच्या वेदना, याचे दुःख तुमच्या आईला आणि वडिलाला किती होत आहेत याची एकदा जाणीव करून पहा. तुमच्या भाऊला, बहिणीला, मुलांना, बाळांना किती त्रास होतो हेही थोडं अनुभवून पहा. ज्यानं कुणी ह्या घटना केल्या, ज्याचं कुणाचं कुटुंब असं झालं असेल, तिथं जाऊन एक वेळ भेट द्या. त्यांची काय परिस्थिती आहे, काय हाल आहेत हे एकदा पहा. म्हणजे तुम्ही अशा वाम मार्गाला, चुकीच्या मार्गाला जाणार नाही, असंही माझं या ठिकाणी मत आहे. आज बीड जिल्ह्यात पाहिलं तर अनेक तालुक्यामध्ये बेकायदेशीर कामं सुरू आहेत आणि याला अधिकारी सुद्धा, पोलीस कर्मचारी सुद्धा पाठबळ देत आहेत. अनेकांना माहिती आहे की घटना या ठिकाणी बेकायदेशीरपणे चाललंय. मटका सुरू आहे, पत्त्याचे क्लब सुरू आहे, दारू विक्री सुरू आहे, बेकायदेशीर वाळू उपसा आणि विक्री सुरू आहे. एवढंच नाही तर मटके सुद्धा सुरू आहेत. त्या व्यतिरिक्त आणखीन जर पाहिलं आपण तर आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा विक्री सुद्धा होते, ही सुद्धा माहिती या ठिकाणी मिळालेली. यापूर्वी गांजाच्या शेतीवर पोलिसांनी धाडी टाकलेल्या आहेत, अनेकांना आरोपी केलेले, परंतु आता पुन्हा पोलीस प्रशासन किंवा जे कोणी असतील तत्सम अधिकारी यांनी गांजा लागवड होते का याची कधी खातरजमा केली आहे का? कारण हे जे तरुण योग्य दादागिरीनं वागतायत, यांच्याकडे VIP गाड्या आहेत. यांची जर कमाई जर पाहिली तर कमाई ही खरं जर पाहिलं तरी कुठं कामच करत नाहीत, परंतु यांची जर कमाई पाहिली तर ही लाखाच्या घरात आहे. आणि यांच्याकडे गाड्या जर पाहिल्या तर सगळे VIP गाड्यात, स्कॉर्पिओ गाड्यात, आणि विशेष म्हणजे काळ्या रंगाच्या अधिक प्रमाणात ही मंडळी वापरतायत. जी गाडी एखादा प्रामाणिक कष्ट करून कमवताना त्याला घेताना किती त्रास होतो, तो ज्यावेळेस अशा पद्धतीनं या तरुणांच्या हातामध्ये गाड्या पाहतो, त्यांची दहशत पाहतो, त्यावेळेस त्याच्याही मनावर काहीतरी परिणाम होतोच. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून तरुणांनो, मी तुम्हाला विनंती करेन की अशा चुकीच्या मार्गाने जाऊ नका. आणि मी आहे ना या शब्दानं अनेकांचा घात केलाय, परंतु मी आहे ना या शब्दानं अनेकांचे संसार सुद्धा उभा केलेत. संसार उभा करणारे, तुम्हाला उभा करणारे, तुम्हाला स्वाभिमानी बनवणारे जे कुणी असे शब्द तुमच्यासाठी वापरत असतील, त्याच शब्दासाठी तुम्ही जीव द्यायला तयार राहा. कारण मी आहे ना एवढ्या शब्दानं पाठबळ किती मिळेल आणि तुम्ही यशाच्या शिखरावर किती जाल याचा विचार सुद्धा कदाचित तुम्ही केला नसेल. इतकी ताकद या शब्दामध्ये आहे. परंतु या शब्दाची ताकद जर चुकीच्या कामाला, चुकीच्या पद्धतीनं वागणाऱ्याच्या पाठीमागं जर उभा राहत असेल तर मस्साजोग या ठिकाणी जी हत्याकांडाची घटना घडली, अशा घटना घडतात हे मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगतोय. मित्रांनो, हा विषय अनेक DS न्यूजच्या प्रेक्षकांनी आपल्याशी संवाद साधून चर्चा करून सांगितला की मी आहे ना या शब्दानं सगळा घात केलाय, सगळा घोळ केलाय आणि 10 जणांचे संसार उद्ध्वस्त केले. यावर निश्चित DS न्यूजच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांशी बोला असं ज्यावेळेस सांगितलं, त्यामुळे हा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ आपण ज्यावेळेस पाहता ते जर आपल्याला आवडत असेल, आपल्याला लक्षात येत असेल आणि अनेकांचे संसार जर आपल्याला वाचवायचे असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ शेअर करा, व्हायरल करा आणि तुमच्या प्रतिक्रिया निश्चितपणे व्हिडिओच्या खाली द्या. ही मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी विनंती करतोय. आणि पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.